डॉक्टर संपदा मुंडे यांना लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी मुंबईतील रहिवासी डॉक्टरांनी संप पुकारलाय। ओपीडी आणि ऑपरेशन थिएटरमध्ये रहिवासी डॉक्टर सहभागी होणार नसल्याचं सांगत हा संप अधिकच तीव्र होणार असल्याचं रहिवासी डॉक्टरांनी सांगितले। या निवासी डॉक्टरांसोबत संवाद साधलाय लोकशाहीचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। पाहूया। फलटण येथील महिला डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणाला आता 10 दिवस उलटलेले आहे, मात्र अद्याप चौकशी सुरू करण्यात आलेली नाहीये। मात्र माड आणि निवासी डॉक्टरांकडून संप सुरू करण्यात आलेला आहे। आज संपाचा दुसरा दिवस आहे। मुंबईसह महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी संप आहे। मात्र आज जरी प्रदर्शन कुठे होत नसलं तरी रुग्णालयांमध्ये हा संप कायम आहे। ओपीडी मध्ये निवासी डॉक्टर सहभागी होत नाहीयेत। आपल्यासोबत काही निवासी डॉक्टर आहेत, त्यांच्याशी संवाद साधू। आज 11वा दिवस आहे, तरी पण त्याच्यासाठी स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम अद्यापही नोंदली गेली नाहीये। तर आमच्या मागण्या किंवा याचा निकाल लवकरात लवकर लागावा, नाहीतर आमचं आंदोलन अजून तीव्र होईल। आजचा सेकंड दिवशी आम्ही इलेक्टिव्ह ओटी आणि इलेक्टिव्ह वॉर्ड वर्क हे याच्यातून माघार घेतलेली आहे आणि इमर्जन्सी ड्युटीज आम्ही कंटिन्यू करतोय। तिच्या कुटुंबियांना मदत झाली पाहिजे, कारण ती एकुलती एक होती जी घरची कमवत होती। तिला न्याय तर भेटलाच पाहिजे। प्लस आमची दुसरी महत्त्वाची मागणी म्हणजे दरवेळेस अशा प्रकारची घटना घडते, दरवेळेस त्याच्यानंतर SIT नेमून त्याला न्याय मारण्यासाठी आम्हाला लढावं लागतं। त्यापेक्षा सरकारने एकदाच काय ते डॉक्टरांच्या संरक्षणासाठी जर उपाययोजना केल्या तर अशा घटना झाल्याच नाही पाहिजेत। त्यासाठी आजची जी बैठक आहे त्यामध्ये त्यांनी भविष्यात अशा घटना घडू नयेत त्यासाठी काहीतरी करण्यात यावं आमची अशी अपेक्षा आहे। लवकरात लवकर SIT नेमून न्याय देण्यात यावा अशा प्रकारची मागणी निवासी डॉक्टरांसह सर्व महाराष्ट्रातील मार्चच्या सदस्यांची सुद्धा आहे। त्यामुळे लवकरात लवकर राज्य सरकार यावरती कारवाई करतं का हे पाहणं महत्त्वाचं आहे। कॅमेरा पर्सन राजेश मन्यारसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।